अर्थात शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस. मॅचची सुरुवात कॉन्ट्रॅक्टवर गोलंदाज वलीद यांचा पहिला बॉल, पहिला चेंडू पूल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार, या इनिंगचा पहिला षटकार रियान यांच्या बॅट मधून. बाबू कोंडीकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आले या षटकारासाठी. प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून बक्षीस असेल 100 रुपयाचा कॅश प्राइज बाबूजी कोंडीकर यांच्याकडून असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी ड्राईव्ह केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आणखीन एक धाव फलक एकीने पुढे जाईल. 7 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतायत. 7 धावा इथे पाहायला मिळतात. वलीद आहेत गोलंदाज, गोलंदाज आपण पाहताय जुई बी संघाकडून पाहायला मिळतात. पुढचा बॉल, हो यावेळेस इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू निघून गेलाय पाठच्या बाजूने. आपण पाहतोय एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. तिसरी धाव देखील ते अर्जित होते. दुपारचं सत्र सुरू होते आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळते. व्हाईट बॉल असेल, पंचांच्या इशाराला व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आणि 22 रुपया 3 धावा, अशा टोटल 4 धावा ऍड होतील. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 धावा इथे आता स्कोर वरती लागल्या गेल्या. रियान स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. पुढचा बॉल असेल यावेळेस लोअर फुल टॉस, अगदी समोरच्या दिशेने फटका केले. तिथे फिल्डर्स आहेत लॉंग ऑफ मध्ये. आणखीन एक धाव ऍड होते. धाव फलक एका धावेने आणखीन पुढे जाईल. धाव संख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 धावा. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिंगच्या बाहेर राहिला, पंचायत दंडित केला. व्हाईट बॉल, आणखीन एक धाव ऍड होती. धाव संख्या 13 या आकड्यावरती. कालच्या दिवसात देखील चांगला राहिला. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं असेल तर टीम अप्पर तुडील हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. पहिला संघ बक्षीस पात्र मध्ये दाखल होणार संघ कालच्या दिवसामध्ये आपण अप्पर तुडी संघ पाहायला मिळाला. त्यानंतर पाहिलं तर टीम लाडवली संघ हा देखील क्वार्टर फायनल दाखल झालाय. त्यानंतर करंजको संघ देखील त्यांना पाहायला मिळाला. यावेळेस चांगला फटका, अगदी ऑन साइडला फटका केले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे दूर क्षेत्र फील्ड करणार. तत्पूर्वी आणखीन 2 धावा ऍड होतील, जोडल्या जातील. 2 षटकांचा सामना. आतापर्यंत धावा 15 झाले. आजच्या दिवसामध्ये देखील चांगले मॅचेस खेळायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती येणारे सामने हे देखील पाहायला मिळाले. हो यावेळेस उडवायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि ते डॉट बॉल. षटक क्रमांक 1 संपल्याची देखील पंच खून करतायत. एक षटकाचा खेळ संपतो. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा. एक षटक संपलं. एक षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा झालेत. टीम चिपोळे संघाच्या चांगली बॅटिंग राहिली. आपण पाहिलं तर फिराग आणि रियान यांची. षटक क्रमांक 2 गोलंदाज इलाज बॉल, चेंडू हवे मध्ये केलेत. चतुष्टक येत आहे दूरवरून, कॅच घेताना आला नाहीये आणि 4 धावा. चार धावा आणखीन. बॉलरचं नाव काय? महबूद. महबूद आहे. महबूद यावेळेस आडव्या बॅटने जबरदस्त फटका, अगदीच लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा.
पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओ यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा बिग 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 लांब आणि लांबच लांब षटकार 6 धावा. काही जबरदस्त बॅटिंग राहिली. खामगाव संघ कॅप्टन्स आणि आदिबा 11 बिरवाडी संघ कॅप्टन्स. हो यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आधी किल्ला डॉट बॉल आलाय. पहिला तर कालच्या दिवसामध्ये आमिर कुडुपकर यांच्या बॅट मधून लगातार 3 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये देखील बॅटिंग करताना आपण रियाना पाहतोय चांगली बॅटिंग राहिली आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये इम्रान यांची देखील जबरदस्त बॅटिंग पाहिली. अगदीच खूप लांबीचा षटकार त्यांच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने चेंडू. हो त्यात आपण जबरदस्त कॅच देखील पाहताय. विकेटचं पतंग विकेट क्रमांक पहिला रियान मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर अहमद जातात मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू झाले. अहमद साठी षटकार आला तर बाबू कोंडिवकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अहमद यांसाठी बक्षीस आहे. आदिबा 11 बिरवाडी आणि खामगाव असा सामना असेल. यानंतर टॉस उसगावचे जावं आहेत आमच्याकडे माहिती येते. अहमद कुडुपकर अहमद कोपटकर आपण पाहताय कुसगाव गावचे जावं आहेत आणि षटकार मारलात तर बाबूजी कोंडिवकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दाखल होत आहे. पुढचा बॉल यावेळेस थोडस रनअप मध्ये बिघाड. आदिबा 11 बिरवाडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय उत्कर्ष फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. लगेच तयार राहायचं. बॉल हो यावेळेस चेंडू आपण पाहता अगदीच लोअर फुल टॉस होता. पंचांचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचतो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि 51 रुपये धाव आणि 22 रुपये धाव अशा 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस अगदी समोरच्या दिशेने फटका केले. चेंडू 1 बाउन्स ती मारशा पलीकडे 4 धावा. अगदीच आपण पाहिलं तर नामदार भरतशेठजी गोगळे साहेब यांच्या बॅनरला सलामी देणार चौकार आलाय. 4 धावा. नंतर आमचे मित्र फहीमजी आलेकर देखील दाखल झाले. MH06 चे मालक ते देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फहीमभाई आलेकर आपला देखील तुझी सन्मान आणि सत्कार केला जातोय. 38 धावा झालेत आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. 12 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा टीम जुई बी संघाला. फारुख भाई यांना विनंती करतो की आपण MH06 चे फहीमभाई आलेकर राजेवाडीचे हे देखील आले. त्यांचा हार्दिक स्वागत, त्यांचा हेतूचे सन्मान आणि सत्कार करायचा आहे. चला फाईट घ्या. फहीमभाई यांचा हेतूची सन्मान सत्कार करतो. मी फारुख भाई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतूची सन्मान आणि सत्कार करायचा आहे. यानंतर आदिबा 11 बिरवाडी त्यांच्या विरुद्ध खामगाव असा सामना असेल.
टीम जुई बी संघाची आघाडीची जोडी सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम बरं ना. चला पंच आकिब त्यांचे मॅच चालू करून घ्या लगेच. बॅटर नेम साहेब कोंडिवकर यांनी जाऊन घरी जाऊन झोपले तरी चालतील. आता एवढी खराब बॅटिंग केली त्यामुळे घरी जाऊन झोप. जुई बी संघ स्ट्राईक एंडला वळीत, नॉन स्ट्राईक एंडला साहिल, गोलंदाज मार्ग गोलंदाज रियान यांच्या बॅट मधून आपण जबरदस्त बॅटिंग षटकार पाहिले. ते रियान गोइंग टॅकवर करून सज्ज होत आहेत. तिथे 39 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 39 धावा असताना आपण पाहता स्ट्राईक एंडला वळीत, नॉन स्ट्राईक एंडला साहिल. पहिलाच बॉल, काही जबरदस्त चेंडू राहिला, अगदीच खोलात टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि ते डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल. आमच्या ऑफिशियल पंच अमितजी वाडकर, संदीपजी आटे. हो, यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मागच्या बाजूने निघून जातोय, ट्रॅव्हल होतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा आणखीन. विकेट असेल, रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. बॅटर नेम जियान. न्यू बॅटर जियान दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. जिथे 39 धावांचं टार्गेट असताना पहिला आदरा बसलाय. वळी देण्या पट्टावर लागले न्यू बॅटर जियान. यावेळेस ऑन साइडला फटका खेळले, आणखीन एक धावा असेल. बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मोठा फटका केलायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा देखील डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर आहे. धावसंख्येचा विचार केला 2 या आकड्यावरती आहे. तिथे महत्वाची एक विकेट देखील आली आहे आणि धावसंख्या 2 पाहायला मिळते. यो, यावेळेस जबरदस्त फटका समोरच्या दिशेने ब्लास्ट केलाय. सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. 6 धावा. साहिल यांच्या बॅट मधून आक्रमक भूमिका इथे स्पष्ट करताना पाहावयास मिळत आहेत. अगदीच मोठा फटका, मोठा प्रहार. सीमारेषा पलीकडे 6 धावा.
5 चेंडू झाले शेवट 4 झाले 4 5 बॉल शेवटचा चेंडू येणं अपेक्षित आहे धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 6 ने वाढती आहे धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 8 धावा आता इथे जोडल्या गेले षटक क्रमांक पहिला आपण पाहताय रेहान यांच्या माध्यमातून पाहावयास मिळते पुढचा बॉल यावेळेस ॲप ट्रॅकर चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल अवंत स्वरूपाची आणखीन एक धाव जोडली जाते धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली तिथे 39 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट असताना आतापर्यंत 9 धावा झालेत 30 धावा दूर आहेत 7 चेंडू 30 धावा असं समीकरण असेल हो या दरम्यान या वेळेस आणखीन एक मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने हा देखील आलाय साहिल यांच्या बॅट मधून खणखणी षटकार 6 धावा धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 15 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले इथून पुढे 6 चेंडू आणि धावा करायचे या चेंडूवरती जबरदस्त आपण पाहायला मिळालं पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय आणि प्लस 22 रुपयाचे 2 धावा अशा 2 धावा आणखीन जोडल्या जातील धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या षटक क्रमांक दुसरा गोलंदाज गोलंदाज शम्स आहेत शम्स आलेत षटक क्रमांक दुसरा सुरू असताना शम यांच्या मधून पाहतो आपण जिथे 17 धावा झालेत अजून पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल 7 चेंडू आणि 22 धावा असताना स्ट्राईक एंडला साहिल आहे यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत असे मोठा दिग्गज फलंदाज आपण पाहतोय त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ताकद देखील आहे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल यावेळेस बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू तिथेच थांबलाय हा डॉट बॉल असेल समीकरण बदलतंय समीकरण पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 22 धावा 5 चेंडू आणि 22 धावा असं एकंदरीत समीकरण असेल तिथे आपण गोलंदाज गोलंदाज शम यांना पाहतोय त्यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या खूपच बाहेर राहिला पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं व्हाईट बॉल आणखीन एक अवंत स्वरूपाची धाव धावसंख्या 18 इथून पुढे अजूनही 21 धावांची गरज असेल यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर डाऊन राहिला खालच्या बाजून राहिला आणि इथे हा देखील डॉट बॉल असेल समीकरण बदलते येणारे चेंडू असतील 4 ॲप ट्रॅकर पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा इशारा प्री हिट देखील असेल आणखीन एक धावसंख्या 19 समीकरण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल 4 चेंडू आणि 20 धावा साहिल स्ट्राईक एंडला पुढचा बॉल ओ यावेळेस प्री हिटचा चेंडू होता फर्निचर डिस्ट्रॉय झाले होते परंतु बॅटर सेफ असतील
फ्री हिट साठी चेंडू होता. समीकरण बदलतंय. समीकरण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 3 चेंडू असतील आणि 20 धाबांची गरज असेल. 3 चेंडू आणि 20 धाबा. साहिल आपण पाहतोय ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ताकद देखील आहे, परंतु तिथे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल देखील येत आहे. पुढचा बॉल यावेळेस आणखीन एक कमी गतीने फेकला चेंडू आपण पाहता अगदीच कोलाट टाकला होता आणि हा देखील डॉट बॉल. मॅच मध्ये इथे पकड आता मजबूत केली आहे टीम शिपोळे संघाने. आपण पाहताय शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावा. हा देखील डॉट बॉल. एक जबरदस्त गोलंदाजी आपण शम यांची पाहतोय. शेवटचा 1 चेंडू आणि 20 धावाची गरज असेल. चला यानंतर लगेच तर अधिबा 11 बिरवाडी संघ. चला राजवाडी टीम कॅप्टन फहीमबाई आणि पोलादपूर कॅप्टन. चला सुरज सोनवणे टॉस करून घ्या. राजवाडी आपले फहीमबाई आलेकर आलेत. टॉस केला जातोय. यानंतर आणखी एक महत्वपूर्ण सामना